बघा, एकंदरीत जर आपण आपल्या एक्झामिनेशनला जर आपण विचार केला, तर हार्डली फक्त जवळपास एकच दिवस राहिला असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. कारण की अ, काल जो पेपर झाला, ठीक आहे. कालचा पेपर जर बघितला तर आज बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यावरून डिस्कस करायच्या आणि थोडीशी मला गरज पण वाटली. त्याच्यामुळे आपण आजचा हा सेशन घेते. आणि आता एक्झामिनेशनला आपल्याला सामोरं जायचं आहे ऍक्च्युली. एक 4 महिन्यापासून जी तुम्ही सातत्याने मेहनत वगैरे घेतलेली आहे, ठीक आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ देऊन तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे. तर आता फायनल डेला एक काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि मध्ये एक दिवस आहे. त्याच्यामध्ये नेमकी काय केलं पाहिजे ना आपण? या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये परत कालचा जो पेपर झालेला आहे, बरेच विद्यार्थी असतील ज्यांनी लेट प्रिपरेशन वगैरे केलं आहे, ज्यांचा अभ्यास कंप्लीट झालेला नाही. कालचा पेपर पाहून कदाचित थोडंसं त्यांना टेन्शन वगैरे आलं असेल. ठीक आहे. कारण की कालचा जर पेपर जर आपण विचार केला, खालचा ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल असेल, ठीक आहे. पेपर त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल आणि आपली फॉरेस्ट मेन्स अपकमिंग आता जी आपली 2 दिवसात पेपर होणार आहे, त्याचा जर आपण विचार जर केला, तर याच्यामध्ये बघा पहिली एक गोष्ट आहे की बरेचसे विद्यार्थी असेल, अभ्यास नसेल, लेट प्रिपरेशन स्टार्ट वगैरे केलं असेल, तर थोडंसं टेन्शन वगैरे त्यांना आलं असेल. कारण की थोडेसे लेंदी क्वेश्चन वाटले असेल. त्याच्यामध्ये परत सब क्वेश्चन होते. ठीक आहे. समजा क्वेश्चन नंबर त्याच्यामध्ये ए, ठीक आहे. त्याच्यामध्ये परत 1 आणि 2 असे सब क्वेश्चन त्याच्यामध्ये परत आलेले आहेत. जर आपण दोन्ही क्वेश्चन पेपर जर बघितले किंवा दोन्ही एक्झामिनेशनचा जर पहिली गोष्ट टेन्शन घ्यायची गरज का नाही मी तुम्हाला सांगतो. कारण की त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पेपर म्हणजे दोन्ही पण एक्झामिनेशनचे पॅटर्न वेगळे आहेत. दोन्ही पण जे काही एक्झामिनेशन आहे त्या दोन्ही पण एक्झामिनेशनची डिमांड वेगळी असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की फॉरेस्टची जी आपण मेन्स आता देणार आहे ही पूर्णपणे टेक्निकल एक्झामिनेशन आहे. ठीक आहे. पूर्णपणे टेक्निकल एक्झामिनेशन आहे आणि राज्यसेवेची जी काही एक्झामिनेशन आहे ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येते. त्याच्यामुळं क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर जरी बघितलं आपण तर आपल्याला इकडे फॉरेस्टला 15 मार्काचा, 8 मार्काचा आणि 10 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर इकडे जर आपण बघितलं तर 20 मार्काचे सुद्धा क्वेश्चन होते. त्याच्यामुळे 20 मार्काचा क्वेश्चन असल्यामुळं एकच जर लॉंग क्वेश्चन टाकायचा असला तर खूप लेंदी क्वेश्चन झाला असता. ठीक आहे. ऍक्च्युअली जर पेपर बघितला तर आपल्याला तो लेंदी वाटतो, बट त्याच्यामध्ये सब क्वेश्चन त्यांनी दिलेले आहे. मग 10 मार्काचे ते 20 मार्काचा जो क्वेश्चन आहे त्याची फोड करून त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ऑब्व्हियसली थोडासा वास्ट पेपर आपल्याला तो वाटतोय. ठीक आहे. आणि ऍक्च्युअली रायटिंग सुद्धा त्या पेपरमध्ये खूप तुम्हाला करावा लागेल. आता जनरली जर आपण विचार केला, आपल्या बॅचचा जर विचार केला, ठीक आहे. आता पहिली गोष्ट काय की बरेच विद्यार्थी आहे की कालचा पेपर पाहून तर्क लावतील की माझा किती अभ्यास झाला, किती क्वेश्चन मला त्याच्यातले येत आहेत. त्याच्यावरून थोडंसं मन त्यांचं विचलित वगैरे होऊ शकतं. बट पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही फॉरेस्टचा त्या ठिकाणी सिलेबस टार्गेट केलेला आहे. ठीक आहे. राज्यसेवेचा सिलेबस टार्गेट केलेला नाही. जवळपास 70% सिलेबस त्यामध्ये सेम आहे. 70% सिलेबसचा जर आपण विचार केला, जे थोडेसे आउटसाइडचे क्वेश्चन वगैरे तुम्हाला वाटतायत, ती एक्झाम राज्यसेवेची आहे आणि सिलेबस सुद्धा डिफरंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं त्याच्यामधला सगळा कंटेंट मला येईल किंवा ते सगळे क्वेश्चन मला सॉल्व्ह करता येईल असं नाही. ठीक आहे. येस. हा. सगळे क्वेश्चन मला त्याच्यातले येतील असं नाही. ठीक आहे. आपला सिलेबस वेगळा आहे. बट 70% जवळपास 60-70% सिलेबस आपला त्याच्यातला सेम आहे. 60-70% जर आपण विचार केला आणि आपल्या फॉरेस्ट मीन्सची आता जी आपली एक साधारणतः 5 महिन्यापासून जी बॅच चालू होती. ठीक आहे. ते बॅचचा पूर्णपणे विचार केला, लेक्चरचा विचार केला, नोट्सचा विचार केला, पूर्ण टेस्ट सिरीजचा विचार जर केला, तर मला तर वाटतं मी जे पेपर बघितले, ठीक आहे. आता सिलेबसचे पॉईंट जर आपण सोडले, जे की आपल्याला सिलेबसला नाही. कारण की फूडचे जे पार्ट वगैरे आहे, करंट रिलेटेड जो फूड असेल, पीडीएस सिस्टीम वगैरे असेल, तो आपल्याला इकडे सिलेबसलाच नाही. ठीक आहे. असे काही टॉपिक आहेत तर जे आपल्याला सिलेबसला नाही. ठीक आहे. ते जर पार्ट सोडला तर बाकीचा जो सिलेबस आहे तो प्रत्येक क्वेश्चन आपल्या कंटेंटमध्ये तुम्हाला कुठं ना कुठं आढळलेला आहे. मला वाटतंय जी काय आपली टेस्ट सिरीज झाली म्हणजे ज्या सेक्शनल टेस्ट झाल्या, सेक्शनल मला वाटतंय पूर्णपणे सेक्शनल आली, फुल लेंथ टेस्ट वगैरे ज्या झाल्या, जवळपास त्या 12 टेस्ट होत्या आणि विकली ज्या टेस्ट झाल्या पूर्ण, ठीक आहे. विकली जवळपास 15 टेस्ट झाल्या आपल्या. जवळपास 27 टेस्ट पेपर तुम्ही लिहिलेले आहे आणि 27 पेपर असेल, नोट्स असेल, ह्याच्या पलीकडे एक पण क्वेश्चन नाही जो की आपला फॉरेस्टचा आणि राज्यसेवेचा जो सिलेबस आहे त्याच्यापैकी जर आपण विचार केला तर. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांनी ऑलरेडी बघा पहिल्यापासून अभ्यास करताय, तुमचा खूप छान अभ्यास झालाय, प्रॅक्टिस पण झाली, एक्झाम मध्ये आठवतंय की नाही आठवतंय, ठीक आहे. याचं थोडंफार टेन्शन असेल, बट ऍक्च्युली तुम्ही जे काही टेस्ट पेपर वगैरे दिलेले, खूप छान पेपर लिहिलेले आहेत. आता एक्झाम मध्ये किंवा आपण जे वाचलंय तेच आन्सर मध्ये येत आहे असं नाही. ठीक आहे. कारण की म्हणजे प्रत्येक स्टुडंटच्या बाबतीत व्हेरिएशन होऊ शकतं आणि जे काही नोट्स मध्ये आहे तेच आपल्याला ऍक्च्युअल पेपर मध्ये आलं पाहिजे असं पण नाही.
ऍक्च्युली त्या कन्सेप्ट बद्दल तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झाली ते फक्त तुम्हाला त्या पेपरमध्ये काय करायचं उतरवायचे आपल्या लँग्वेजनुसार आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क भेटणार आहे. आता पहिली गोष्ट तुमचा अभ्यास झाला असेल नसेल झाला, कुणी डायरेक्ट पेपरला सुद्धा जाऊन बसत असेल तरी त्या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पहिली गोष्ट काही या ठिकाणी पॉईंट आहेत जे की मी एकंदरीत तुमचे कॉल मेसेज वगैरे असेल किंवा एकंदरीत मला जे एक्सपिरियन्स आले त्याच्यावरून एक थोडेसे मी या ठिकाणी पॉईंट शॉर्टलिस्ट केलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण टेस्ट सिरीज कंडक्ट केलेली, खूप छान पेपर तुम्ही दिलेले आहेत, प्रॅक्टिस पण केलेली, खूप छान मार्क्स पण आलेले आहेत. ठीक आहे, तर त्यातले काही पॉईंट वगैरे आहेत ते आपण थोडेसे शॉर्टली या ठिकाणी डिस्कस करूया. आता बघा रिमेनिंग डेज आता आपण असं कन्सिडर करू फक्त एक दिवस आणि एक्झामचे म्हणजे आजचा एक, ठीक आहे, आजचा उद्याचा आणि एक्झामचे 2 दिवस म्हणजे 2 दिवस आपल्याकडे आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, आज मॉर्निंगला हे लेक्चर होते. त्याच्यामध्ये रिमेनिंग डेज मध्ये काय करणार आहे तुम्ही, पहिली तर गोष्ट तुमचा सिलेबस झाला असेल नसेल झाला, ठीक आहे, जिथं आहे तिथं तुम्ही सिलेबस डिक्लेअर मागच केला असेल, मी सांगितलं होतं. बट ज्यांनी अजून पण नवीन सिलेबस जो रिमेनिंग सिलेबस वगैरे असेल काही लोकांचा ते वाचतायत त्यांनी पूर्णपणे तो सिलेबस स्किप करा. ठीक आहे, त्याच्यामधला एखादा दुसरा युनिट जरी राहिला असेल तुमचा, बॉटनीचा असेल, ऍग्रीचा पार्ट वगैरे असेल, एखादा पूर्णपणे सब्जेक्ट जरी वाचायचा राहिला असेल तरी पूर्णपणे तुम्ही त्या ठिकाणी तो काय करा, स्किप करा. ठीक आहे, बिलकुल त्याला उचकू नका. कारण की या ठिकाणी जो काय तुम्हाला सिलेबस वगैरे असणार आहे, ठीक आहे, किंवा जो काय आपला पेपर पडणार आहे त्या पेपरमध्ये भरपूर असे क्वेश्चन असणार आहे किंवा कंपल्सरी क्वेश्चन वगैरे असेल किंवा ऑप्शन मध्ये वगैरे क्वेश्चन असेल, तुम्हाला खूप सारे क्वेश्चन आहे. ठीक आहे, कदाचित तुम्ही एखादा टॉपिक प्रिपेअर करताय जो की तुमचा वाचायचा राहिलाय, ठीक आहे, साधारणतः जो काही अवघड टॉपिक आहे तोच तुमचा माग राहिला असेल, ठीक आहे, कदाचित त्याच्यावर क्वेश्चन पण यायचा नाही आणि जरी तुम्ही 2 दिवस तो वाचला, 2 दिवसात म्हणजे पूर्ण वेळ तो वाचत बसणार नाही, जरी वाचला जरी त्याच्या क्वेश्चन आला तरी एक्झाम मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली लगेचच लिहिता येईल असं पण नाही. त्याच्यामुळे तो जो काही पार्ट असेल रिमेनिंग तो पूर्णपणे स्किप करा. त्याच्याऐवजी तुम्हाला जो काही सिलेबस झाला त्याच्यातून भरपूर सारे क्वेश्चन येणार आहेत जे की तुम्हाला ऑप्शन मध्ये असणार आहे. साधारणपणे आपल्याला 32 क्वेश्चन पेपर मध्ये असणार आहे आणि त्याच्यातून 19 क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे, म्हणजे भरपूर सारे ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर बघा रिमेनिंग डेज 2 दिवस राहिले, त्या 2 दिवसामध्ये तुम्ही नवीन काहीच वाचायचं नाही, फक्त तुम्हाला पॉसिबल होईल, ठीक आहे, तेवढा वेळ देऊन, म्हणजे पॉसिबल होईल म्हणजे खूप 12-15 तास अभ्यास करतो आणि पेपर देतो असं पण नाही. आता व्यवस्थितपणे तुम्हाला रेस्ट वगैरे घ्यायची, एनर्जी वगैरे जी असेल ती जास्तीत जास्त तुमची सेव्ह करायची तुम्हाला आणि फायनल पेपरमध्ये तुम्हाला सगळी एनर्जी तुमची जी काय आहे, एनर्जी असेल, अभ्यास केलेला असेल, नॉलेज असेल, सगळं जे काही पेपर बद्दलचं जे काही गेन केलेलं गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला युटिलाइज करायच्या. त्याच्यामुळे पेपरच्या आधीच 2 दिवस एक्झॉस्ट होऊ नका. एखादा टॉपिक रिमेनिंग रिव्हिजन करायचा राहिला असेल तरी तो मागे राहू द्या, म्हणजे एनर्जी तुमची एक्झॉस्ट होऊ देऊ नका. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करा, एक साधारणतः नॉर्मल तुमचं जसं शेड्यूल असेल, ठीक आहे बाबा, पुरेसा जेवढा तुम्हाला वेळ देता येईल तेवढा वेळ द्या आणि फक्त रिव्हिजन करा. ठीक आहे, रिव्हिजन मीन्स काय, वाचत बसू नका, फक्त जे काय तुम्ही इम्पॉर्टंट हायलाइट पॉईंट वगैरे केलेले असतील किंवा शॉर्ट नोट्स वगैरे काढलेले असतील किंवा जे काही आपले टेस्ट पेपर झालेले आहेत, ठीक आहे, ते पेपर तुम्हाला दिले असेल, त्याच्या मिस्टेक वगैरे असेल, काय काय मिस्टेक आपण करत होतो त्या सगळ्या गोष्टी परत एकदा बारकाईनं बघून घ्या. सोबत इनलिस्टिंग वगैरे केलेले असेल तुम्ही बुकमध्ये किंवा नोट्समध्ये जे काही इनलिस्टिंग वगैरे केलेले पॉईंट वगैरे असेल, शॉर्ट नोट्स वगैरे असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त काय करायच्या, मॉडेल आन्सर वगैरे असेल, ह्या फक्त हायलाइट गोष्टी त्या ठिकाणी फक्त काय करायच्या, वाचून घ्यायच्या. ओके, त्याच्यानंतर बघा रिमेनिंग सिलेबस बघितला, रिमेनिंग डेज वगैरे आपण बघितले. याच्यामध्ये लास्ट डे स्ट्रॅटेजी आता काय, आता बघा एक्झामला आपल्याला जायचंय, ठीक आहे, आता बघा कदाचित कालचा पेपरमुळं बरेचसे विद्यार्थी गेले नसेल, कारण की फॉरेस्ट मेन्सला असणारे बऱ्यापैकी विद्यार्थी राज्यसेवा मेन्सला पण होते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांचा आज निघण्याचा प्लॅन असेल. व्यवस्थित स्वतंत्र त्या ठिकाणी जे काही सेंटर असेल तुमचं, सेंटर पाशी रूम करा, 1000-2000 रुपये जे काही रूमला जातील ते एक्स्ट्रा जाऊ द्या. ठीक आहे, बट रिलेटिव्ह असेल, मित्र वगैरे असेल, यांच्या घरी जाऊन राहणं त्या ठिकाणी टाळा, कारण की तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं आयसोलेटेड एन्व्हायरमेंट पाहिजे, जेणेकरून की तुमची ज्या राहिलेल्या वेळेमध्ये थोडीफार रिव्हिजन वगैरे होईल, व्यवस्थितपणे त्या ठिकाणी तुमचा जो काही आराम वगैरे आहे तो सगळ्या गोष्टी होतील. म्हणून काय करा, एक सेपरेट रूम वगैरे करा आणि व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पूर्ण गोष्टी जे काही शेड्यूल वगैरे आहे, टाइम टू टाइम तुमचं नाश्ता वगैरे असेल, जेवण वगैरे असेल. आता बाहेर गेलं म्हणजे बरेचसे विद्यार्थी काय करत असतात, नॉनव्हेज वगैरे खाण्याचा प्रयत्न करतात, मग पुढे कोणाला त्रास वगैरे होतो, तर ह्या गोष्टी स्किप करा. पेपर झाल्यानंतर काय तुम्हाला एन्जॉय करायचं ते तुम्ही करू शकता, बट जे काय रेग्युलर तुमचं शेड्यूल आहे तेच तिथं फॉलो करा. ओके, त्याच्यानंतर बघा आता एक्झामला जाताना ज्या काय रिक्वायरमेंट आहेत, ठीक आहे, किंवा आयोगाचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, बघा क्वेश्चन पेपर असेल
सोबतच अँसर शीट असेल, दोन्हीवर पण जे काही इन्स्ट्रक्शन आहे ते पूर्णपणे वाचा. क्वेश्चन पेपरवरचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते पूर्णपणे तुमचे पाठ असले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ क्वेश्चन आहे, त्याच्यापैकी किती क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, कोणते त्याच्यातले कंपल्सरी क्वेश्चन आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय करा, फॉलो करा. पेपरला जाताना जे काही तुमची पाणी बॉटल असेल, स्केल असेल, मल्टिपल पेन वगैरे असतील, मल्टिपल पेन मीन्स काय, तुम्ही जे काय रायटिंगला युज करणार आहे पेन, ते नंबर ऑफ पेन त्या ठिकाणी घेऊन जा. एक 5-6 पेन ठेवले तरी काही अडचण नाही, कारण की इमर्जन्सी काय होईल काही सांगता येत नाही. 1-2 पेन वर डिपेंड राहू नका. मॅक्झिमम पेन वगैरे जे असतील, जे की तुम्ही रेग्युलर वापरताय ते त्या ठिकाणी घेऊन जा. ठीक आहे, त्याच्यानंतर पेन्सिल वगैरे असेल, स्केल वगैरे असेल, पेन्सिल वगैरे असेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही घेऊन पेपरला जाणं अपेक्षित आहे. सोबत बघा, उन्हाळ्याचे दिवस आहे, गरमी वगैरे होते, पाण्याची बॉटल सुद्धा आपली स्वतंत्र असावी आणि पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन जावा. घाम वगैरे येतो, ठीक आहे, ह्या गोष्टी खूप बारीक जरी असल्या तरी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रुमाल वगैरे असेल तुमचा तर तो सुद्धा तुम्ही जवळ असू द्या. बरेच विद्यार्थी असतात काही आणि काही विद्यार्थ्यांच्या हाताला सुद्धा घाम येतो. ठीक आहे, त्याच्यामुळे रुमालाची पण आवश्यकता आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाम वगैरे ह्या गोष्टी साहजिकच आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट काय की वादळ वाऱ्याचे सुद्धा दिवस आहे. समजा आता अतिवृष्टीचा जरी काही पॉसिबिलिटी जरी नसली तरी बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की मुलं एक्झामला गेलेत प्रीमियमच्या आणि खूप जोरदार वारा वगैरे सुरू झालाय आणि जे काही तुमचं सेंटर होतं तिथे सगळे पत्र्याच्या ज्या क्लासरूम वगैरे होत्या त्या अचानक पाऊस वगैरे आल्यानंतर, वादळ वारा आल्यानंतर त्या ठिकाणी जे पत्रे वगैरे होते ते खूप वाजायला वगैरे लागले. गाराचा पाऊस पडतो, मोठा म्हणजे वादळी पाऊस वगैरे पडतो. म्हणजे ह्या अचानक उद्भवणाऱ्या गोष्टी वगैरे असतात. परत डीजे वगैरे असतो, अचानक कुठून तरी वाजायला वगैरे लागतो. ठीक आहे, ह्या गोष्टी ऍक्च्युअली घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातं. ह्या सुद्धा थोड्याफार पॉसिबिलिटी असतात की एक्सटर्नल जे काही एन्व्हायरमेंट वगैरे असेल त्याचा माझ्यावर कोणताही इम्पॅक्ट पडणार नाही आणि जरी त्या गोष्टी अचानक उद्भवल्या तर मी माझा पेपर वगैरे जो आहे तो फुल कॉन्सन्ट्रेशनने सॉल्व्ह करेल. ठीक आहे, ही एक गोष्ट आहे, ही एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, पेपर फर्स्ट झाल्यानंतर ठीक आहे, जो काही हॉल तिकीट आता तुमचे जे आले त्याच्यामध्ये जो काही टाइम वगैरे आहे तो व्यवस्थित फॉलो करा. आधीच त्या ठिकाणी तुम्ही जाणं अपेक्षित आहे. परत तुमचे जे काही आयडी प्रूफ वगैरे असेल, हॉल तिकीट वगैरे असेल त्याच्या मल्टिपल कॉपी ठेवा. 4-4, 5-5 झेरॉक्स ठेवल्या सोबत तरी काही अडचण नाही. बॅगमध्ये तुमच्या व्यवस्थित त्या ठिकाणी हॉल तिकीट वगैरे जे असेल ते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्ही घेऊन जायचे. बरेच विद्यार्थी आहेत की आपल्या मित्राकडे हॉल तिकीट वगैरे ठेवायला वगैरे देत असतात आणि बऱ्यापैकी काही केसेस अशा पण झालेल्या आहेत की मित्राकडे ठेवायला दिलं, मग मित्राने काय केलं, एक्सचेंज झालं, मित्राचं आपल्याकडे आलं, माझं त्याच्याकडे गेलं. अशा पण केसेस वगैरे घडतात. त्याच्यामुळे तुम्ही मेनची परीक्षा देतात थोडंसं ह्या गोष्टी आहेत ह्या थोडीशी सिरियसली त्या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही जायचंय. ह्या गोष्टी झाल्या. लास्ट डे, आता एक्झामला स्टार्ट वगैरे जसं केलं तुम्ही, इथं ऍक्च्युअली आपण टेस्ट वगैरे घेतल्या, सगळ्या आयोच्या पॅटर्न प्रमाणे टेस्ट वगैरे घेतलेल्या आहेत. ठीक आहे, एक्झामला आधीच त्या ठिकाणी जावा तुम्ही. त्यानंतर जे काही क्वेश्चन वगैरे असतात, क्वेश्चन पेपर आल्यानंतर, ठीक आहे, क्वेश्चन पेपर आल्यानंतर तुमचे जे काही सिग्नेचर वगैरे आहे, मला वाटतं कंबाईनला एक किस्सा घडलेला आहे, त्याचे काही विद्यार्थ्यांच्या सिग्नेचर वगैरे आहेत. ठीक आहे, त्या ठिकाणी ते घ्यायचा राहिलेले आहेत. म्हणजे एका हॉलमध्ये जो काही ब्लॉक होता त्या ब्लॉकमध्ये जे काही एक्झामिनर होते त्यांच्याकडून ज्या काही सिग्नेचर होत्या विद्यार्थ्यांच्या त्याच घ्यायच्या राहिल्यात. ठीक आहे, अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ज्या काही सिग्नेचर वगैरे आहेत त्या तुम्ही प्रॉपर केल्यात का ते सगळं चेक करा, स्वतःच्या जागेवर करा. जे काही पेपर असणार आहे तुमचा त्याच्यावर कोणतीही खाडाखोड वगैरे नको. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला एक्झामिनर आहे हे इन्स्ट्रक्शन वगैरे तुम्हाला देतीलच. बट पेपरला सुरुवात करताना बघा, आता पेपरमध्ये भरपूर सारे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी मिस्टेक करतात. मिस्टेक काय करतात तर बघा, क्वेश्चन सिलेक्शन मध्ये मिस्टेक करतात. त्याच्यामुळे मी म्हणलं की क्वेश्चन पेपरवरचे सगळे इन्स्ट्रक्शन तुमचे पाठ असले पाहिजे. अगदी शेवटच्या टेस्ट पर्यंत काही मुलं पेपरमध्ये मिस्टेक करतात. पेपरमध्ये मिस्टेक म्हणजे भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत का त्या ठिकाणी क्वेश्चन नंबरच टाकत नाही. म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबर 1 ते 8 आपल्याला सॉल्व्ह म्हणजे त्याच्यामधले 5 आपल्याला सॉल्व्ह करायचे. पण तो क्वेश्चन नंबर कितवा आहे, 1 नंबरचा आहे का, 2 का 3 आहे का 4 आहे, तेच मॅक्झिमम विद्यार्थी विसरतात. त्याच्यानंतर सब क्वेश्चन जे आहेत एबीसीडी, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही विद्यार्थी त्या ठिकाणी क्वेश्चनच त्या ठिकाणी मेन्शन करायचा विसरतात. त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क भेटतील. त्याच्यामुळे ही गोष्टी तेवढीच त्या ठिकाणी फॉलो करा. बरेच विद्यार्थी आहेत की समजा टाइप्स वगैरे एक्सप्लेन करतात की सरळ सरळ एक्सप्लेन करत जातात, त्याच्यामध्ये नंबरिंग वगैरे कुठं नसतो. ठीक आहे, नंबरिंग वगैरे त्या ठिकाणी कुठं नसतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी वगैरे ज्या आहेत ह्या थोड्याशा फॉलो करा. ओके,
त्याच्यानंतर ह्या प्री रिक्विसाइट्स वगैरे झाल्या. बघा आता एक्झामला गेल्यानंतर ते 3 तास पूर्णपणे शांततेत कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फुल कॉन्सन्ट्रेशनने द्यायचंय, त्याच्यावर फक्त वर्क करा. आता अभ्यास झाला नाही, ठीक आहे, बाकीच्या कोणत्या गोष्टी असेल त्या सगळ्या तुम्ही विसरून जा आणि जेवढा अभ्यास केला त्याच्यावर तुम्हाला बेस्ट पेपर द्यायचा आहे, एवढं एक टार्गेट ठेवा. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, एक वेळेस तुमचा अभ्यास कमी असला तरी चालेल, ठीक आहे, किंवा काही सिलेबस तुमचा राहिला असला तरी चालेल, बट जो काही पेपर आहे तुमचा तो पेपर 100% कम्प्लीट करून येणं हे सगळ्यात महत्वाचं तुमचं काम असणार आहे. कारण की बरेच विद्यार्थी असतील 100% पेपर त्या ठिकाणी म्हणजे 100% अभ्यास आहे आणि पेपर त्या ठिकाणी कव्हर नाही होते. मग त्या ठिकाणी जर समजा तुमचे 1-2 क्वेश्चन जर राहत असेल फायनल पेपरमध्ये, तर डायरेक्टली तुमचा 10-15 मार्काचा त्या ठिकाणी काय असू शकतो, म्हणजे डायरेक्ट डिफरन्स किंवा डायरेक्ट लॉस होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर शक्यतो तुम्ही काय करायचं, 100% पेपर आपल्याला कव्हर करून यायचा आहे. आता मी सुरुवातीला पण सांगितलं की एक्झाम मध्ये जे नोट्स मध्ये आहे तेच मला उतरवायचं असं नाही. तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ऍक्च्युअली एखादा कन्सेप्ट असेल त्याबद्दलची तुम्हाला काय माहिती आहे ती सगळी तुम्हाला त्या ठिकाणी रिकॉल वगैरे करायची आणि सरळ तुम्ही जशा टेस्ट वगैरे दिल्यात तशा त्या ठिकाणी द्यायच्या. आता बरेच विद्यार्थी असतील टेस्ट सुद्धा दिलेल्या नाहीत पण डायरेक्ट आता एक्झामला जातील. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो, ललित गायकवाड नावाचा एफएसओचा विद्यार्थी होता आपला, एकही टेस्ट दिलेली नाही आणि एफएसओ म्हणून त्यांचं म्हणजे एफएसओ सॉरी एसीएफ म्हणून क्लास 1 म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. डायरेक्ट जो काही स्टडी असेल क्लासरूम मधला, लेक्चर मधला, बॅच मधला, त्याच्यावर डायरेक्टच त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जी काही टेस्ट वगैरे आहे सॉरी फायनल एक्झाम आहे ती दिलेली आहे आणि क्लास 1 म्हणून सिलेक्शन पण झालेलं आहे. म्हणजे मी एक पण टेस्ट दिलेली नाही ही भीती मनामध्ये ठेवू नका. डायरेक्ट एक्झामला तुम्ही जावा आणि जी त्या ठिकाणी जे काही टेस्ट वगैरे आहे, ठीक आहे, त्याचं म्हणजे काही माइंडमध्ये त्याचा काही ठेवू नका, ठीक आहे, म्हणजे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे जो असेल तो पेपरवर कोणताही पडू देऊ नका. जसं की आपण युजीला वगैरे पेपर लिहितो तशाच पद्धतीनं जस्ट स्टार्ट करा, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतील. आता बघा बरेच विद्यार्थी असतात कंक्लुजन वगैरे ह्या गोष्टी प्रॅक्टिस नसेल केली तर डायरेक्ट पेपरमध्ये आता ट्राय करते, ठीक आहे, ते थोडंसं स्किप करा. इझी तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंक्लुजन वगैरे करा. पहिली गोष्ट इंट्रोडक्शन, बॉडी आणि कंक्लुजन ह्या तिन्ही मधला सगळ्यात मेन जो पार्ट आहे तो तुमचा बॉडी. त्याच्यामुळे बॉडीवर जास्त फोकस करा, ठीक आहे. म्हणजे जर टाइम वगैरे पुरत नसेल, कधी कंक्लुजनची तयारी वगैरे केली नसेल तर त्याचा नाही लिहिलं तरी एवढा इम्पॅक्ट पडणार नाहीये. त्याच्यामुळे पेपर तुम्ही त्या ठिकाणी कम्प्लीट करून येणं आणि मेन जो काही बॉडीचा पार्ट आहे तो त्या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचा व्यवस्थितपणे. आता जे काही क्वेश्चन आहे, नंबर ऑफ क्वेश्चन बघा कोणत्या सेक्शन मधून किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, जे इन्स्ट्रक्शन दिलेले कदाचित तुमचे आता सगळे पाठ झाले असेल ते सगळे इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली फॉलो करायचे, ठीक आहे. अॅग्रीमेंट्सला आपला एक स्टुडंट आहे, त्याच्यामध्ये सेक्शन जो बी आहे, सेक्शन बी मध्ये सेक्शन ए मधला जो काही 1 नंबरचा क्वेश्चन आहे तो त्या ठिकाणी त्यांनी कंपल्सरी जो आहे तो सॉल्व्ह केला. सेक्शन बी त्याला सगळा येत होता आणि जे काही पहिला आणि 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे, सॉरी पहिला आणि 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे कंपल्सरी, हे 2 क्वेश्चन सोडून कोणत्या तरी सेक्शन मधला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि दुसऱ्या कोणता एखाद्या सेक्शन मधला तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे असे 3 क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. तर एक कॅन्डिडेट होता आपला मेन्स बॅचचा, तर त्यांनी काय केलं होतं बाय मिस्टेक, हे नंतर त्याला समजलं, बाय मिस्टेक त्यांनी काय केलं सेक्शन बी मधलेच तिन्ही सॉल्व्ह केले. त्याला त्या ठिकाणी मार्क वगैरे जे आहे पूर्णपणे एक कम्प्लीट क्वेश्चनचे त्या ठिकाणी भेटले नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कंपल्सरी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मेन्शन करा. तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व्ह वगैरे करायचे ते आधीच त्या ठिकाणी ठरवायचं. क्वेश्चन वाचल्यानंतर त्या क्वेश्चनचे पार्ट करा, ठीक आहे. काय काय ह्याच्यामध्ये विचारले, बरेच पोरं आहेत की टेस्टला आपण पाहिलं की त्या ठिकाणी एखादा जो काही क्वेश्चन मधला 15 मार्काचा क्वेश्चन असेल त्याच्यामधला जो काही सब पार्ट वगैरे आहे किंवा सब क्वेश्चन वगैरे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ते लिहायचं विसरलेले आहे, त्याच्यामुळे मार्कचं त्या क्वेश्चन मध्ये डिस्ट्रीब्युशन होईल आणि तुम्हाला ते मार्क वगैरे आहेत ते भेटणार नाही, ठीक आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होत्या, प्री रिक्विसाइट्स वगैरे आपण त्या ठिकाणी बघितल्या, ठीक आहे. आता कॉम्पिटिशन किती, एक 4-5 दिवस झाले, त्यावेळेस बरेच विद्यार्थी विचारत होते सर कॉम्पिटिशन किती असेल, कॉम्पिटिशन किती असेल. बघा तुम्ही जेवढं सिरियस प्रिपरेशन केलंय, आता जर आपल्या मेन्स बॅच मध्ये जर बघितलं तर फॉरेस्टला आपले बॅचचे प्लस टेस्ट सिरीजचे असे जवळपास 200 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. आणि मला वाटतं की ऍग्री आणि बॉटनी ऑप्शनल मध्ये मला वाटतं की मॅक्झिमम स्टुडंट आपल्याकडे आहे. बाकीकडे क्लास वगैरे असतील किंवा सेल्फ वगैरे करणारे विद्यार्थी वगैरे असेल, बाकी ऑप्शनलचे बॅचेस वगैरे असेल लोकांच्या, ठीक आहे. असे सगळे मिळून मला वाटतं 500 ते 700 लोक मॅक्झिमम त्या ठिकाणी सिरियस प्रिपरेशन वगैरे करणारे असतील.
आता बघा, ज्यावेळेस रिटर्न पहिल्यांदाच फॉरेस्टची डिस्क्रिप्टिव्ह दुसऱ्यांदा होते, बट मॅक्झिमम जागा ह्या वेळेस आलेल्या आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्या ठिकाणी जी काही एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह, सध्या स्थितीला विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. बरेचसे विद्यार्थी ग्रुप बी ग्रुप सी कडे वळलेले आहेत. त्याच्यामुळं फॉरेस्टला असेल किंवा एफएसओची एक्झाम वगैरे आपण बघितली, त्यावेळेस सुद्धा सेम ऑपॉर्च्युनिटी होती. जागा खूप साऱ्या होत्या आणि प्रिपरेशन करणारे विद्यार्थी खूप मोजके होते. त्यावेळेस 70% विद्यार्थी जवळपास आपल्याच बॅच मध्ये होते. आणि जे टेस्टमध्ये मी इथं या ठिकाणी फोटोग्राफ्स वगैरे टाकले, ठीक आहे, असे जे काही विद्यार्थी त्या टेस्टच्या फोटोग्राफ मध्ये वगैरे असायचे, कंटिन्युअस टेस्टला वगैरे यायचे, तर अशाच विद्यार्थी रिझल्ट मध्ये सुद्धा 90% विद्यार्थी रिझल्ट मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं फॉरेस्टला सुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला कॉम्पिटिशन वगैरे जे आहे ते फार कमी आहे. अगदी बॉटम मधने इतके पोरं त्या ठिकाणी प्रिपरेशन वगैरे सिरियसली करतायत. ठीक आहे, आणि जागा पण भरपूर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सिरियस प्रिपरेशन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस पण खूप सारे आहेत. आता सिलेक्शन होईल नाही होईल हा नंतरचा विषय. आता फक्त आपल्याला जो पेपर आहे तो व्यवस्थित द्यायचा, एवढंच फक्त त्या ठिकाणी तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता डिसाइड दिस बघा, नंबर ऑफ क्वेश्चन, जे काही नंबर ऑफ क्वेश्चन आहेत कंपल्सरी ते सगळे आपल्याला अटेम्प्ट करायचे. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर ऑलरेडी डिस्कस केलं, ते पाठच ठेवायचंय. ठीक आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक नको. ठीक आहे, नंबर ऑफ पेजेस क्वेश्चन, ठीक आहे, नंबर ऑफ पेजेस किती असले पाहिजे परत एकदा सांगतो. जर शॉर्ट क्वेश्चन असेल तर त्याच्यासाठी 2 जे पेजेस आहे पाठपोट, एक समजा ही एक साईड आणि याच्या मागची एक साईड. ठीक आहे, शॉर्ट क्वेश्चन साठी हे 2 पेजेस लिहिण्याचा ट्राय करा. 3 जर लॉंग क्वेश्चन असेल तर नंबर ऑफ पेजेस 3 त्या ठिकाणी यूज केले पाहिजे तुम्ही. हे एक फर्स्ट साईड, त्याच्या बॅकची साईड आणि दुसऱ्या पेजवरची एक साईड. ठीक आहे, आता हे जे काय आहे हे थोडस अंदाज, म्हणजे मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये क्वेश्चनच्या डिमांडनुसार त्या ठिकाणी व्हॅरिएशन होऊ शकतं. एखादा क्वेश्चन असेल तर तो खूप शॉर्ट असेल ती 1 साईड सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, एखादा क्वेश्चन असेल की शॉर्ट क्वेश्चन 3 पेजवर पण जाऊ शकतो, किंवा 3 पेजेस चा जो आपण लॉंग क्वेश्चन लिहिणार आहे तो 2 पेज मध्ये पण कव्हर होऊ शकतो. ठीक आहे, किंवा एखादा क्वेश्चन आहे त्याला 4-5 पेजेस सुद्धा लागू शकतात. बट तुम्हाला टाइम मध्ये पेपर जर कव्हर करायचा असेल तर प्रत्येक क्वेश्चन तुम्ही 3-3, 4-4 पेजेस लिहित बसू नका. तो शॉर्ट असेल किंवा लॉंग असेल, प्रत्येक पेजेस शॉर्ट क्वेश्चन जर तुम्ही 3 पेज लिहित गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी टाइम पुरणार नाही. त्याच्यामुळं थोडंसं रिस्ट्रिक्शन असलं पाहिजे. आणि नंबर ऑफ वर्ड, नंबर ऑफ वर्ड त्या ठिकाणी मोजत वगैरे बसू नका. समजा शॉर्ट क्वेश्चन असेल तो 150 वर्ड मध्ये लिहायचा असेल तर तुम्ही हे 2 पेज लिहिले, ही 1 साईड आणि ती बॅकची एक साईड, तर 150 शब्द तुमचे आरामात बसून जातील. किंवा 200 असेल, 250 असेल तर लॉंग क्वेश्चन साठी 3 पेजेस जर लिहिले तर 200 प्लस तुमचे वर्ड आरामात होऊन जातात. ओके, सोबतच नंबर ऑफ पेजेस किती लागणार एखाद्या क्वेश्चनला ते तुमच्या अक्षरावर पण डिपेंड आहे. काही काही विद्यार्थी खूप त्या ठिकाणी काय करतात, मोठा अक्षर वगैरे काढतात. मग इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत काय होतं, त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी वगैरे ज्या आहेत म्हणजे लेंदी होऊन जातात आणि नंबर ऑफ पेजेस त्या ठिकाणी वाढतात. ओके, त्याच्यानंतर आता प्रत्येक क्वेश्चनला टाइम पण किती द्यायचा ते पण त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेट करा. साधारणतः माझ्या मते एक 7 ते 8 मिनिटं तुम्ही शॉर्ट क्वेश्चनला दिले पाहिजे. ठीक आहे, एखाद्या क्वेश्चनच्या बाबतीत ते कमी जास्त होऊ शकतं. लॉंग क्वेश्चनला सुद्धा तुम्ही 12 ते 14 मिनिटात तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ऑल जे काही आपले सगळे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सगळे त्या ठिकाणी वेळेत कम्प्लीट होतील. ओके, त्याच्यानंतर ठीक आहे, बऱ्यापैकी ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स वगैरे आहेत का? ठीक आहे, आता जर कालचा पेपर वगैरे जर बघितला तर ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे फॉरेनचं प्रिपरेशन केलंय, ठीक आहे, अशा सगळ्याच पोरांना हा पेपर कदाचित येत असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये अवघड असं काहीच त्यांनी विचारलं नाही. आणि हे सगळं टेस्टमध्ये, हे सगळे क्वेश्चन टेस्टमध्ये आपले 4-4, 5-5 वेळेस सुद्धा रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, हे इरिगेशन प्रोजेक्टचं सुद्धा यांनी इथं क्वेश्चन विचारला. ठीक आहे, मेजर इरिगेशन प्रोजेक्ट, हे जे काही इंग्लिश वगैरे असेल ते आपल्या बुकमध्ये सुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहे. आणि असं विचार करू नका की असाच पेपर आपल्याला येणार आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा सोपा पेपर आपला येऊ शकतो, कारण की आपली थोडीशी टेक्निकल एक्झाम आहे. कारण की तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये प्रिपरेशन केलं त्या लँग्वेजचा पेपर ऍक्च्युअली येणार आहे. राज्यसेवेचा थोडासा सिव्हिलचा पेपर आहे हा. आणि युपीसीचा ट्रेंड किंवा फॉलोअप या ठिकाणी जास्त असू शकतो. बट ही टेक्निकल एक्झाम आहे आपली फॉरेस्टची, त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा सोपा आणि थोडासा त्या ठिकाणी एवढा लेंदी पेपर वगैरे येणार नाही. आता या ठिकाणी बघा, हा 10 मार्काचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये डिफाईन ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग, ठीक आहे, आणि तर ड्रायलँड ऍग्रिकल्चर. ठीक आहे, अँड एक्सप्लेन ब्रीफ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ऑफ
ॲज रेनफॉल, मीडियम रेनफॉल अँड ड्राय एरिया ऑफ ॲग्रिकल्चर. तर क्वेश्चन जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी खूप लेंदी क्वेश्चन वाटतो. ठीक आहे, बट लिहिला वगैरे जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी डेफिनेशन वगैरे आहे. त्याचबरोबर ड्राऊट मॅनेजमेंटच्या असेल किंवा ड्रायलँड ॲग्रिकल्चर मॅनेजमेंटच्या ज्या काही स्ट्रॅटेजी वगैरे असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्या लिहायच्या. ठीक आहे, ड्रायलँड ॲग्रिकल्चरवर अजून एक क्वेश्चन येतं बघा, मेजर कॉन्फिडन्स. जे काही प्रॉब्लेम आहेत ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे ते या ठिकाणी काय करायचे आपल्याला द्यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा, फिजिकल, सोशल, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन. डायरेक्ट हा सिलेबसलाच पॉईंट आपल्याला आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ऍज इट इज हे सगळं आपल्या नोट्स मध्ये आहे. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन पडलेला आहे. आता सगळंच आपण या ठिकाणी डिस्कस करत नाही, याच्यावर सेपरेट आपण एक व्हिडिओ घेऊया. बट आता जो काही फॉरेस्टचा पेपर वगैरे तुमचा होत आहे त्याच्यानंतर आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. जसा हा पेपर तुम्हाला एकदम ओळखीचा वाटला, एकदम इझी वाटला, ठीक आहे, तसाच पेपर तुम्हाला फॉरेस्टचा असणार आहे. याच्यापेक्षा वेगळा क्वेश्चन नाही. आता याच्यामधून काय शिकू शकता तुम्ही, जर पहिल्यांदाच पेपर देताय तर डायरेक्ट इथं बघा, व्हॉटनी, डिफाईननी, ठीक आहे, डिस्कसनी, राईटनी, स्टेट द, शॉर्ट नोट्स ऑन, व्हॉट डू यू मीन बाय, ठीक आहे, असे जे काय आहेत हे कीवर्ड्स आहेत. असेच जे आपली क्वेश्चन आहेत असेच कीवर्ड्सनी आपली जी काही क्वेश्चनची सुरुवात आपल्या मेन्स मध्ये सुद्धा होईल. म्हणजे अशाच टाईपचे क्वेश्चन असणार आहे. खूप वेगळा पॅटर्न असेल असं काही नसेल. ठीक आहे, बऱ्यापैकी जे काही मला वाटणारे जे काही पॉईंट वगैरे आहेत ते मी थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आता इथं बघ, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस शुगर केनच्या वगैरे विचारल्यात, इथं पिजन पीच्या वगैरे विचारलं. ठीक आहे, आणि अशाच पद्धतीने आपण सगळी टेस्टमध्ये, ठीक आहे, टेस्टमध्ये सुद्धा असे क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याच्यामुळं थोडंसं याच टाईपचा पॅटर्न आपला असणार आहे, वेगळा काही नसणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त काही तुमचे डाऊट्स वगैरे आहेत का मला एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, याचं डिस्कशन जे आहे ते आता आपण पाहणार नाही. ठीक आहे, याचं डिस्कशन जे आहे ते नंतर आपण करूयात. ओके, काही डाऊट्स आहेत का तुमचे, देन आपण स्टॉप करू. एकदा कमेंट करा. मदन, ऋत्विक, श्रद्धा, सचिन, नितीन, सिद्धी. ठीक आहे, ऍग्री असन, फॉरेस्ट, सॉरी ऍग्रिकल्चर असन, बॉटनी वगैरे असेल, दोन्हींचा पण सेम पॅटर्न निघेल. आपण सिलेबस बघितला तर राज्यसेवेचा आणि हा सिलेबस वेगळा आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन मध्ये तुम्हाला थोडेफार चेंजेस किंवा वेगळे क्वेश्चन वाटू शकतात. बट त्याच्यावरून आपल्या पेपरचं प्रिडिक्शन करू नका. आपला जो सिलेबस आहे तो वेगळा आहे पूर्णतः आणि एक्झामची डिमांड सुद्धा वेगळी आहे. मला एकदा कमेंट करून सांगा सगळे. आता बघा, सिलेबस मध्ये मेन्शन न केलेला, ठीक आहे, म्हणजे आउट ऑफ सिलेबस जर क्वेश्चन आला तर कसं अटेम्प्ट करायचं बाबा. पहिली गोष्ट, त्याला आपण जो रीड केलाय तो ऑप्शन आहे का. ठीक आहे, ऑप्शन आहे का तो बघा. ठीक आहे, असा एखादा मेन क्वेश्चन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे, एखादा क्वेश्चन असेल खूप इझी असेल, ठीक आहे, त्याच्यापेक्षा दुसरा एखादा टेक्निकल क्वेश्चन मी चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो असा जर कॉन्फिडन्स असेल तर शक्यतो जो टेक्निकली तुम्ही छान पद्धतीने क्वेश्चन असेल जो सॉल्व्ह करू शकता आणि इतर लोक तो क्वेश्चन चॉईस म्हणजे करण्याची संख्या कमी असेल असा जो टेक्निकल क्वेश्चन असेल तो तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. बट जर एखादा आउट ऑफ सिलेबस असेल आणि जर त्याच्याबद्दलची काही आयडिया नसेल तर जो ऑप्शन मधला आहे तो तुम्ही शक्यतो त्या ठिकाणी ट्राय करा. आणि त्याच्यामध्ये समजा कंपल्सरी क्वेश्चन मध्ये एखादा असा क्वेश्चन असेल की जे आता फायनल हे करायचे आणि त्याच्यातला एखादा अर्धा क्वेश्चन की तो आपल्याला येतच नाही असा असेल तर तो अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याच्याबद्दलची जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे आहे ती ऍक्च्युअली त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. म्हणजे जो तुम्हाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे लिहिता येतील असे सगळे क्वेश्चन बाकीचे आधी सॉल्व्ह करा आणि नंतरचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील, ठीक आहे, त्याला समजा एखादा अर्धा क्वेश्चन हा मला जास्त लिहिता येत नाही त्याला 2-3 पेजेस तुम्ही त्या ठिकाणी ब्लँक पण ठेवू शकता. म्हणजे खालीवर करण्यापेक्षा समजा ए, बी आणि सी, समजा ए तुम्ही लिहिलाय, बी लिहिलाय आणि सी तुम्हाला एवढा चांगला येत नाही किंवा त्या ठिकाणी काहीच येत नाही, त्याच्याबद्दलची काहीच आयडिया नाही, तर त्या ठिकाणी थोडीशी ब्लँक जागा ठेवू शकता तुम्ही आणि नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत ते त्या ठिकाणी अटेम्प्ट करा. ठीक आहे, आणि नंतर सी जो तुम्ही ब्लँक ठेवलाय त्याच्याकडे या, त्याच्याबद्दलचं जे काही बेसिक नॉलेज तुम्हाला असेल तो त्या ठिकाणी अटेम्प्ट करा. बट वेळ आहे आणि काहीच येत नाही त्याच्यातलं म्हणून त्या ठिकाणी बसून राहू नका. तुम्हाला शेवटपर्यंत तुमचा पेन एकदा स्टार्ट केला तर शेवटच्या मिनिटापर्यंत तो तुम्हाला त्या ठिकाणी रनिंग मध्ये ठेवायचा आहे. ओके, आता एवढं लक्षात ठेवा किती अभ्यास केलाय आणि किती एक्झाम मध्ये येणार आहे आपल्याला, ठीक आहे, किंवा आठवणार आहे का नाही ह्याचं बिलकुल काही त्या ठिकाणी विचार करू नका. हा, पेपरला पेजेस किती असतात. हो, पेपरला पेजेस सफिशियंट असतील तुम्हाला. आता बघा, जे राज्यसेवेचे पेपर झाले याला जवळपास 60 पेजेस त्यांनी प्रोव्हाइड केलेले.
60 पेजेस पैकी 5 पेजेस सुरुवातीचे आणि लास्टचं एक, ठीक आहे, असे जवळपास 5 पेजेस त्यांनी ही बाकीची इन्फॉर्मेशन वगैरे असेल, इन्स्ट्रक्शन वगैरे असतील, तुमच्या सुरुवातीची जी काही इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन वगैरे असेल ही त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे 55 पेजेस तुम्हाला आता राज्यसेवेला अवेलेबल होते. आता आपल्या पेपरला जर मी तुम्हाला सांगितल्यापैकी शॉर्ट क्वेश्चन, लॉंग क्वेश्चन ह्या पेजेसचा जर विचार त्या ठिकाणी जर केला तर जवळपास आपल्याला 44-45 पेजेस पर्यंत त्या ठिकाणी म्हणजे पेजेस लागतील. ठीक आहे. आता किती कमी झाले, समजा टेक्निकल एक्झाम आहे म्हणून त्यांनी नंबर ऑफ पेजेस कमी केले, तरी तुम्हाला 50 पेजेस असणार आहे. आणि 50 पेजेस जरी असले तरी तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा पेजेस असणार आहे. म्हणजे ऍज पर आवर रिक्वायरमेंट, आपल्या रिक्वायरमेंट पेक्षा त्या ठिकाणी एक्स्ट्रा पेजेस असतील. आता 60 पेजेसची जरी त्या ठिकाणी त्यांनी आन्सर शीट ठेवली तर 60 पेजेस मध्ये तुम्हाला जवळपास हे लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन, 2 पेजेस, 3 पेजेस असे सगळे कॅल्क्युलेट करून जवळपास तुम्हाला 44-45 पेजेस लागतील. आणि 60 पेजेस जर त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 पेजेस रायटिंगसाठी एक्स्ट्रा, म्हणजे ऍज पर आवर कॅल्क्युलेशन नुसार जवळपास 10 पेजेस त्या ठिकाणी एक्स्ट्रा असतील. ठीक आहे. पेपर त्या ठिकाणी तुमचा वेळेत कम्प्लीट होण्यावर फक्त त्या ठिकाणी फोकस करा. नंबर ऑफ पेजेस वगैरे हे जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला 100% पुरतील. सप्लिमेंट वगैरे कोणतीही या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. जो पेपर आहे तोच तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. चला थांबायचंय का मग? चला, एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान प्रिपरेशन केलंय. शेवटचा दिवस आहे आणि मी तुम्हाला सांगतोय असं नाही, ऍक्च्युली खरंच चांगलं प्रिपरेशन तुम्ही केलेलं आहे. आपल्या बॅचमध्ये खूप साऱ्या सिरियसली गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेस्ट वगैरे असेल, टेस्ट तर तुम्हाला लिहून लिहून कंटाळा आलेला आहे. आणि जवळपास आपण वीकली टेस्ट असेल, फुल लेंथ टेस्ट असेल, सगळ्याच टेस्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चेक वगैरे करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली त्याचा सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायनल पेपरमध्ये फायदा होईलच. ओके. आता जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी थांबूया आणि परत एकदा जी काही आपली टीम आहे राहुरी ऍग्री अकॅडमी, त्याच्यामध्ये बॉटनी ऑप्शनल असेल, परत आबा सर असेल, सिद्धार्थ सर वगैरे असेल, बाकी टीम वगैरे असेल, मी वैयक्तिक असेल, अशा सगळ्या आपल्या टीमकडून तुम्हाला या पेपरसाठी साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.